हिंदुत्ववाद्यांनी काय करावं, हिंदुत्ववाद्यांनी काम कसं करावं याबद्दल अनेक वेळा संघाचे लोक गाईडलाईन देत असतात किंवा हिंदुत्वावर काम करणारे लोकसुद्धा सांगत असतात. काही दिवसांपूर्वी ओंकार दाभाडकर यांनी एक मुद्दा मांडला की हिंदुत्ववाद्यांनी काय करावं, की ज्यांच्यामध्ये हिंदुत्व जागृत झालेलं आहे. 3 पॉईंट सांगितले त्यांनी की स्वतःवर मेहनत करा किंवा दुसरा पॉईंट की समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट सांगितली की सिस्टीमच्या जवळ जावं. याला विरोध करायचं काही कारण नाही, मुद्दे योग्यच आहेत. परंतु खरं जे हिंदुत्ववाद्यांमध्ये डिप्रेशन येतं आहे की याच पहिल्या 2 पॉईंटमुळे येते. कारण कदाचित हे 2 पॉईंट हे सुद्धा संघाच्या विचारांच्या जवळ जाणारेच पॉईंट आहेत. वेगळं आपण कोणीही काही सांगत नसतो, मी सांगतोय तेही वेगळं नाही आहे. आणि किंवा ओंकार दाभाडकर किंवा तुषार दामगुडे किंवा असे जे विचारवंत आहेत त्यांचे विचारसुद्धा काही वेगळे नाही. व्यासोच्छिष्ट जगत सर्वम, कोणी ना कोणी कधी ना कधी मांडलेलंच आहे. परंतु पहिले जे 2 मुद्दे मांडण्यात येतात नेहमी की स्वतःवर काम करा, स्वतःवर काम करा. खरं हिंदुत्ववाद्यांना जे एक्झॉशन आलेलं आहे हे सततच्या या संघाच्या मांडणीमुळं आलेले आहे की स्वतःवर काम करा, स्वतःच्या कुटुंबाला सांगा हिंदुत्व काय आहे, स्वतःच्या आसपासच्या लोकांना सांगा. मुळात हिंदुत्ववाद्यांनी आपल्या आसपासच्या लोकांना जागृत केलेलं नाही हे समजूनच हा विचार पुढे आलेला आहे. पण मुळात हे सर्व प्रत्येकजण करतच असतो की प्रत्येक हिंदुत्ववादी आपल्या आसपासच्या लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतच असतो. ते त्यानं केलेलेच असतात. त्याला याच्या पुढची दिशा काय आहे हे जाणून घ्यायचं असतं की जे संघाशी रिलेटेड लोक नाहीत परंतु जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना हे कळत नाही की याच्या पुढे जाऊन काय करायचं. ही एक बेसलाईन संघानं तयार करून ठेवलेली आहे. संघाचं काम खूप मोठं आहे, आपण काय त्याला क्रॉस करू शकत नाही. परंतु स्वतःवर मेहनत करा आणि समाजाला एकत्र आणा हेच वाक्य सतत सांगण्यात येतं. परंतु त्याच्या पुढं काय हे सांगण्यात येत नाही. आणि स्वतःवर मेहनत तर प्रत्येकजण करतच असतो, त्यात नो डाऊट. परंतु समाजाला एकत्र आणा म्हणजे पुन्हा 8-15 दिवसाला समाज एकत्र आला पाहिजे. त्यासाठी एक व्यवस्था उभी करा. अशा अनेक व्यवस्था आपल्या आसपास उभं राहिलेल्या आहेत. समाजाला एकत्र आणणे खरं तर एक मोठं टास्क आहे, ते अनेक लोकांनी पूर्ण केलं आहे. मुळात आपल्या आसपासची जी मंदिर सिस्टीम आहे, मंदिराच्या माध्यमातून लोक एकत्र येत असतात. एवढी मोठी मंदिर सिस्टीम असतानासुद्धा लोक एकत्र येत असतानासुद्धा सतत आपल्याकडे कोणते ना कोणते सण उत्सव वार काही ना काही कार्यक्रम सुरू असतात. सतत आपल्याकडे भंडारे घालणं सुरू असतं. दर 8-15 दिवसाला महिन्याला लोक येत असतात. कदाचित ठाणे पुणे मुंबई मोठ्या शहरांमध्ये हे प्रमाण कमी असेल किंवा त्या पद्धतीनं तो विचार शेअरिंग होत नाही असं वाटत असेल म्हणून हा विचार सतत मांडण्यात येत असतो की समाजाने एकत्र यावं, समाजाने एकत्र यावं. मुळात समाज हा एकत्र येतच असतो. परंतु समाज एकत्र आणण्यासाठी अनेक विषय हे आपल्याला डायल्यूट करून टाकावे लागतात की जास्तीत जास्त लोक यावेत. आणि जेव्हा विषय डायल्यूट करून लोक यायला लागतात, आपण आपल्या आसपासच्या मंदिरांमध्ये पहा, लोक फक्त भंडाऱ्याला एकत्र येतात, लोक फक्त जेवणावळींना एकत्र येतात, लोक दर्शनासाठी एकत्र येतात, तिथे 10 रुपये टाकतात, निघून जातात. मुळात मूळ उद्देश जो मंदिरांचा आहे, ज्या व्यवस्थांचा आहे, या सण उत्सवांचा आहे, भंडाऱ्यांचा आहे, हा त्यांनी आपल्या जुन्या पिढ्यांनीसुद्धा याच कारणासाठी एकत्र आणायचं ठरवलं लोकांना. लोक एकत्र आलेसुद्धा, परंतु ती गोष्ट पुढे कशी घेऊन जायची हे कोणाला कळलं नाही किंवा काळाच्या ओघात ती गोष्ट लुप्त होत गेली. पुन्हा आपण ती सिस्टीम पुन्हा उभी करायची, जीच गोष्ट संघाने केली, जी गोष्ट बाकीचे लोक करतात, पुन्हा आपण तेच करायचं. पुन्हा 8-15 जणांना 8-15 दिवसाला काही लोकांना एकत्र आणायचं. हे लोकांना एकत्र आणण्यामध्येच खूप एनर्जी जाते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोणतीही सिस्टीम उभी केल्यानंतर ती सिस्टीम चालवण्यासाठी खूप मोठी एक त्यांना कार्यक्रम द्यावा लागतो आणि मग सतत त्या लोकांना कार्यक्रमामध्ये गुंतवून ठेवावं लागतं. त्यासाठी 15 दिवसाला 2 महिन्याला काही कार्यक्रम द्यावे लागतात. मग ती लोक एकत्र येतात. मग ते आपण एकटं करू शकत नाही. मग पुन्हा तिथं 10 लोकांच्या अपॉइंटमेंट कराव्या लागतात. म्हणजे हेच गोष्ट मी कोणाला टार्गेट करत नाही, हीच गोष्ट संघामध्ये सुद्धा होते, ही गोष्ट ब्रिगेडमध्ये सुद्धा होते, सगळीकडे होते की ती यंत्रणा चालवण्यासाठीच एवढी एनर्जी खर्च होते की मूळ काम करणं हे खूप अवघड होऊन जातं. त्यामुळे समाजाला एकत्र आणायला हवं, परंतु एकत्र आणण्यासाठी पुन्हा आपण वेगळे प्रयत्न करण्याचे काही कारण नाही. जो समाज वेगवेगळ्या कारणाने ऑलरेडी एकत्र येत आहे त्याच्यामध्ये घुसून
आपण आपला हेतू साध्य करायला हे आपण शिकलं पाहिजे. पहिल्या 2 मुद्द्याच्या बाबतीत मला तेच आहे की पहिलं लोकांना डिप्रेशन यामुळे येते हिंदुत्ववाद्यांना की सतत सांगण्यात येतं संघाकडून आणि संघाच्या लोकांकडून की स्वतःवर मेहनत करा, स्वतःवर मेहनत करा. तुम्ही हे गृहीत धरत नाही. तुम्ही कदाचित हे गृहीत धरतात की लोकांनी स्वतःवर मेहनत केलेली नाही. लोकांनी स्वतःवर मेहनत केलेली आहे. समाजाला काय सांगायचं ते त्यांनी स्वतःच्या आसपासच्या लोकांना सांगितलेलं आहे. आता त्यांना पुढचा टप्पा तुम्ही सांगितला पाहिजे की काय करावं. या ठिकाणी मला इस्लाममध्ये जी एक पद्धत आहे की काही लोकांनी जमात नावाचा एक कन्सेप्ट आहे. हा जमात नावाचा कन्सेप्ट हा खूप चांगला वाटतो की आपल्याकडे हे समष्टीचं अतिरेकीकरण करण्यात आलेलं आहे. आपल्याकडे की सर्वच समाज हुशार असतो हे समजून सर्वांच्याच उत्थानाचा प्रयत्न असं एकदम होत नसतं. काही जे हुशार लोक आहेत, काही लोकांनी एकत्र येऊन ज्या समाजामध्ये ऑलरेडी ज्या गोष्टी सुरू आहेत की लोक भंडारे घालत आहेत, लोक काही ना काही कारणाने एकत्र येत आहेत, त्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेट होऊन आपला हेतू साध्य करणे. आणि हा हेतू काय आहे हा कन्साईज पद्धतीने 1, 2, 3 उद्दिष्ट ठरवून पॉईंट टू पॉईंट काम करणं गरजेचं आहे, ज्यामधून कुणाचा तरी फायदा होईल. म्हणजे कोणाचा तरी फायदा होणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आपण काय करतो प्रत्येक वेळी लोकांनी एकत्र व्हा हे एक जनरलायझेशन होतं. आणि मग जनरलायझेशन पहिली गोष्ट जनरलायझेशन नको. लोकांच्या स्वार्थासाठी काम करणं गरजेचं आहे. संघ ही एक त्यागावर चालणारी व्यवस्था आहे. संघ त्या ठिकाणी चांगलं काम करतो, परंतु समाज हा स्वार्थावर चालतो. काही ठराविक लोकांनीच एकत्र येऊन ज्या पहिल्या व्यवस्था आहे त्यामध्ये इन्फिल्ट्रेट होऊन किंवा चांगल्या पद्धतीने त्यात शिरकाव करून आपले 1-2 उद्दिष्ट साध्य करणे. ते उद्दिष्ट काय असावेत की त्या लोकांमधल्याच काही लोकांचे स्वार्थ पूर्ण करणे. त्यामध्ये स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणे हा सुद्धा एक उद्दिष्ट असला पाहिजे. स्वार्थ पूर्ण करतो म्हणजे आता ते स्वार्थ कोणते असावेत हा पुन्हा एक विषय. स्वार्थ पूर्ण करणे म्हणजे पुन्हा पैसा मिळवणे, कॉन्ट्रॅक्ट मिळवणे, कॉन्ट्रॅक्ट्स मिळवणे असं नाही आहे. किंवा कदाचित असं असू शकेल सुद्धा की माझा जोपर्यंत एखाद्या संस्थेकडून स्वार्थ पूर्ण होत नाही तोपर्यंत जर माझा स्वार्थ पूर्ण झाला तर माझ्यासारखे आणखी लोक त्या संस्थेला जाऊन मिळणार आहेत. हिंदुत्वामध्ये स्वार्थ हा जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही, हा विचार पुढे घेऊन जाऊ शकणार नाही. मग हिंदुत्वामध्ये स्वार्थ जोपर्यंत लोकांना दिसायला लागणार नाही तोपर्यंत लोक या हिंदुत्वाच्या विचाराकडे येणार नाहीत. खूप कॉम्प्लिकेट करत नाही, टू द पॉईंट सांगतो की आज लोक हिंदुत्वाकडे काय येत आहेत. लोक विकासासाठी येत नाहीत. लोक संघाने हजारो वर्ष शेकडो वर्ष तुम्हाला सांगितलं हिंदुत्वाकडे या म्हणून पण येत नाहीत. लोक मोदीला पाहून पण येत नाहीत. लोक यामुळे येत आहेत की शहरीकरण वाढलेलं आहे. लोकांना इस्लामचा धोका दिसला. लोकांना लक्षात आलं की आपल्या जीवितालाच धोका निर्माण होणार आहे, आपल्या मुलांच्या जीविताला धोका निर्माण आहे, म्हणून बाय कंपल्शन ते तुमच्याकडे आलेले आहे. हा त्यांचा स्वार्थ आहे. त्यांना हिंदुत्वाचा स्वार्थ दिसला म्हणून ते तुमच्याकडे आले. अशाच पद्धतीने हिंदुत्वामध्ये स्वार्थ आणखी काही पद्धतीने जर आपण पूर्ण करू शकलो लोकांचा आणि त्यासाठी 2, 3, 4 गोष्टी आपण ठरवल्या की या 2, 3, 4 गोष्टींनी माझा स्वार्थ किंवा माझ्यासारख्या किंवा समोरच्याचा स्वार्थ मी हिंदुत्वाचा जागर केल्याने माझा काही स्वार्थ जर पूर्ण होत असेल, त्यातून मला 4 पैसे भेटणार असतील, मी माझ्या उद्योगाला उभारी भेटणार असेल, माझी 4 कामं होणार असतील, मी कदाचित नगरसेवक होणार असेल किंवा माझं काही भलं होणार असेल तर लोक हिंदुत्वाकडे जास्तीत जास्त पद्धतीने येऊ शकतील. आणि हे स्वार्थाचं काम संघ करू शकत नाही, कारण संघ ही त्यागावर आधारित व्यवस्था आहे. त्यामुळे हे काम त्यागावर आधारित नसलेले किंवा संघाशी कनेक्टेड नसलेल्या बाकीच्या हिंदुत्ववादी लोकांना ते करावं लागणार आहे. त्यासाठी त्यांना कन्साईज पद्धतीने काही लोकांचा समविचारी लोकांचा ग्रुप तयार करून 1-2 पॉईंटच पूर्ण करावे लागतील. यातून जे लोक हे आयोजित करतील हा विचार त्यांचासुद्धा स्वार्थ पूर्ण व्हावा. जर स्वार्थ पूर्ण झाला तर त्याला त्यातून बळ मिळणार आहे, नाहीतर मग पुन्हा NGO करण होऊन जाईल आणि त्यांना कनेक्टेड होणाऱ्या लोकांचा पण स्वार्थ पूर्ण व्हावा. जशी संघाची त्यागावर आधारित व्यवस्था आहे तशी स्वार्थावर आधारित व्यवस्था जर झाली तर हिंदुत्व पुढे जाणार आहे. जसं मस्जिदीच्या बाबतीत होत असतं, त्या मस्जिदीच्या आसपासच छोटी छोटी दुकानं असतात. त्या दुकानातूनच त्या मस्जिदीला पण रेव्हेन्यू येत राहतो. त्या जवळच राहणाऱ्या मुसलमानाला
5 वेळा तिथे जाऊन नमाज पडल्यानंतर त्याला बाकी दुसरं काही करायची गरज नाही. मग तो उत्तर प्रदेशचा असो, महाराष्ट्रातला असो, बिहारचा असो, तो त्या ठिकाणच्या मस्जिदीमध्ये जातो. त्यातून त्यांचे स्वार्थ पूर्ण होतात, कारण त्यातून एकत्रीकरण त्यांचं होतं. त्या उत्तर प्रदेशच्या मुस्लिम किंवा बंगालच्या मुस्लिम व्यक्तीला महाराष्ट्रात आल्यानंतरसुद्धा त्याचे क्विड प्रो को साध्य होतो. त्याला कळतं की आपण वेगळे नाही आहोत, त्याच्या मनातली भीती दूर होते. त्यामुळं त्या मस्जिदीमध्ये तो जात राहतो. आपल्या मंदिरातून काय भेटतं? मंदिरातून काहीच भेटत नाही, फक्त आध्यात्मिक शांती आणि भंडारा खायचा. हे जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. आणि तिसरी जी गोष्ट त्यांनी जी सांगितली की सिस्टीमच्या जवळ जायला पाहिजे, ती गोष्ट एकदम योग्य आहे. संघ हे काम डायरेक्टली करू शकत नाही, म्हणून त्यांनी भाजप ही संस्था उभी केली आणि सिस्टीमच्या जवळ इव्हन सिस्टीममध्ये इन्फिल्ट्रेट करावं त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अर्थात याला घेऊन त्यांनी संघटन लेवलला फार काही काम केलं नाही. त्यामुळे संघटनात्मक पद्धतीने हिंदुत्ववाद्यांना यामध्ये सामील करून घ्यायचं काम हिंदुत्ववाद्यांनी स्वतः करावं, संघाच्या लोकांनीसुद्धा करावं आणि आपण सर्वांनी पण करावं. आणि सिस्टीमच्या जवळ जाणं काही चुकीचं नाही, तो पॉईंट अतिशय बरोबर आहे. सिस्टीममध्ये जाणं, इन्फिल्ट्रेट होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु महत्त्वाचे पहिले जे 2 पॉईंट आहेत की जनरलायझेशन नको, टू द पॉईंट SOP तयार करून जमातच्या पद्धतीने 1-2 पॉईंटवर स्वार्थावर आधारित व्यवस्था निर्मितीसाठी हिंदुत्ववाद्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, जे संघ करू शकत नाही, कारण संघ ही त्यागावर आधारित व्यवस्था आहे.